केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। आपल्याला राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर होती असं ते म्हणाले। मावळातील तळेगाव दाभाडे इथे झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये हा राष्ट्रवादी प्रवेश ऑफरचा किस्सा त्यांनी सांगितलाय। जेव्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजला तेव्हा मावळची जागा भाजपकडून सुनील शेळके यांना हवी होती। मात्र त्यावेळी पक्षाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर विश्वास दाखवला। त्यानंतर शेळकेंनी राष्ट्रवादीकडून माझं तिकीट फायनल झालं असून तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये चला, तिकीट मिळवून देतो अशी ऑफर दिली होती, पण आपण भाजपमध्येच खुश आहोत असं सांगून ही ऑफर नाकारल्याचं मोहोळांनी सांगितलंय। जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही, त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालं आहे, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची, परतीचे दोर मी कापले म्हणलं आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं, मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं। पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला, दादा आले, आता तू पण चल, दोघं एका वेळेला आमदार हो। पण ठीक आहे, नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं, मी तिकडे काम करायचं। ज्या वेळेला 2019ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता, मी तर भाजपमध्येच होतो, आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते, मंत्री होते। अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता। आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही, मला कळतच नाही मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय।